श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्रामधील अध्याय 46. आज आम्ही आपणाला जीवनामध्ये सफलता मिळवण्यासाठी या अध्यायाचे श्रवण करणार आहोत, जो ऐकल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सुख संपत्ती आणि धन प्राप्ती होईल. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. प्रिय भक्तांनो, हा अध्याय शेवटपर्यंत पूर्ण ऐका, नाहीतर आपल्याला पस्तावा होईल. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, नंदी ब्राह्मणांचे गुरुभक्तीपर कवित्व सर्वश्रुत आहे. त्यांच्यासारखेच आणखी एक कवी श्री गुरूंचे शिष्य झाले असे मी ऐकले आहे. ती कथा सांगाल काय? सिद्ध म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते. एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्तांनी त्यांना आपल्या घरी नेले. त्यांची पूजा केली व त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ मोठा समारंभ केला. गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले. त्या गावात कल्लेश्वरांचे मंदिर होते. नरहरी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असत. ते शिवभक्त असून उत्तम कवित्व करायचे. ते नित्यनेमाने कल्लेश्वरांची पूजा करायचे व शिवस्तुतीपर नित्य 5 कवने करायचे. ते कल्लेश्वरां वाचून अन्य कोणालाही मानत नसत. प्रिय भक्तांनो, जर हा अध्याय आपण ऐकत असाल तर पूर्ण ऐका. हा अध्याय अर्धा अधुरा सोडून जाण्याची चूक करू नका, कारण हा पवित्र अध्याय ऐकल्यामुळे आपणास जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. जर आपण स्वामी भक्त असाल तर स्वामींचा अनादर करू नका आणि अध्याय पूर्ण ऐका. श्री गुरु हिप्परगीत आले तेव्हा लोक नरहरींना म्हणाले, स्वामीजी ईश्वरी अवतार आहेत, म्हणून तुम्हीही त्यांचे दर्शन घ्या. तुमचे कवित्व प्रख्यात आहे आणि त्यांनाही काव्याची आवड आहे, म्हणून त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्यरचना करून त्यांना ऐकवा. ते म्हणाले, माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे, मी मनुष्याची स्तुती करणार नाही. ते ऐकून लोक नाराज झाले. त्या दिवशी नरहरी कल्लेश्वरांची पूजा करत असताना त्यांना सहजच निद्रा आली. आता आपण पूजन करत आहोत व नंतर आपल्याला शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही ते झोपी गेले. तेवढ्यात त्यांना एक स्वप्न पडले. त्यात कल्लेश्वरांच्या लिंगस्थानी श्री गुरु बसलेले असून आपण त्यांची पूजा करत आहोत असे दृश्य दिसले. स्वप्नामध्ये श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही कल्लेश्वरांचे भक्त आहात ना, मग माझी पूजा का करता? त्यावर ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली व स्वप्नाने त्यांना जाग आली. ते ज्ञानी होते. श्री गुरु व शिवजी एक रूप आहेत याची त्यांना खूण पटली. कल्लेश्वरांचे पूजन करून ते त्वरेने श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेले. त्यांचे पाय धरले व म्हणाले, स्वामी मला क्षमा करा. प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो, त्यामुळे तुमचे स्वरूप ओळखू शकलो नाही. कल्लेश्वर आणि तुम्ही एक रूप आहात. आता तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे सार सर्वस्व. तुम्ही माझ्यावर कृपा करा. मग त्यांनी श्री गुरूंची मनोभावे अपार स्तुती केली. त्यामुळे ते प्रसन्न झाले व म्हणाले, नरहरी तुम्ही माझी नित्य निंदा करायचात, मग आज हा भक्तिभाव कसा बरे उपजला? तेव्हा त्यांनी आपले स्वप्न सांगितले.
व म्हणाले, स्वामी, तुमची भेट झाली हे कल्लेश्वरांच्या सेवेचेच पुण्यफळ आहे. तुमच्या दर्शनाने माझे मन स्थिर झाले आहे. तरी कृपा करून मला तुमचा शिष्य करून घ्या. श्री गुरूंनी उत्तम वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला व म्हणाले, नरहरी, मी आणि कल्लेश्वर एकच आहोत, म्हणून तुम्ही गावात राहून कल्लेश्वरांचीच सेवा करा. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्हाला सोडून कल्लेश्वरांची काय पूजा करू? आता काहीही झाले तरी तुमचे चरण सोडणार नाही. त्या समयी त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. मग त्यांना घेऊन ते गाणगापुरास आले. या नरहरींनी श्री गुरूंची खूप सेवा केली. गुरु भक्तीपर अनेक कवने केली. अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कवींनी श्री गुरूंची अखंड सेवाभक्ती केली. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु म्हणजे कल्पतरू. त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते. भक्तांनो, अशा प्रकारे अध्याय 46 समाप्त झाला आहे. भक्तांनो, गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी गुरुचरित्राचे सगळे अध्याय ऐकणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.